भंडारा जिल्ह्यात खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी सरकारी नोकरी मिळवली असून त्यापैकी काहींनी नोकरीत पदोन्नती आणि बदलीत सूट मिळावी म्हणून देखील खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी हा धक्कादायक प्रकार समोर आणला असून या प्रकरणी प्रशासनात देखील खळबळ उडाली आहे। खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून मिळवली अनेकांनी शासकीय नोकरी। सामान्य प्रवर्गातील दिव्यांग लोकांवर धडधडीत अन्याय। भंडारा जिल्ह्यात धक्कादायक माहिती समोर। तक्रार झाल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची उडाली झोप। प्रशासनच दोषी बोगस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पांघरून घालत असल्याचं चित्र। भंडारा जिल्ह्यात वर्ग 3 आणि वर्ग 4 करता जिल्ह्यातील दिव्यांग राखीव जागेत अनेकांनी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी मिळवली आहे, तर काहींनी पदोन्नती आणि बदलीत सूट मिळावी म्हणूनही खोटं प्रमाणपत्र सादर केलंय। याचा खुलासा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। तर काही अधिकाऱ्यांवर संशय आल्यानं आरटीआयच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयातून दिव्यांग कोट्यातून लागलेल्यांची यादी मागवण्यात आली। या संदर्भात दिव्यांग लोकांची फेरतपासणी करण्याची मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मात्र या संदर्भात प्रशासकीय अधिकारी सहकार्य करत नसल्याचंही चित्र आहे। तर संशयित अपंग कर्मचाऱ्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी नागपूर वैद्यकीय बोर्ड मार्फत करण्याची ही मागणी करण्यात आली आहे। की त्या संशयित बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांनी शासनाची दिशाभूल करून शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेत आलेले आहेत। आणि सर्वात मोठी आश्चर्याची बाब म्हणजे या संशयित संदेहास्पद कर्मचाऱ्यांनी 2015 पासून हस्तलिखित प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन कार्ड बनवले नव्हते, UDID कार्ड देखील बनवले नव्हते, अद्ययावत केलेले नव्हते। त्या कारणाने मी तक्रारीमध्ये यांची वैद्यकीय पुनर्तपासणी वैद्यकीय मेडिकल बोर्ड नागपूर यांच्यामार्फत करण्याची व त्यांची UDID नवीन अद्ययावत करण्याची मागणी केली होती। परंतु मागील 1.5 वर्षापासून अनेक पाठपुरावे करून देखील कुठल्याही प्रकारची जिल्हा प्रशासनाने दखल घेतलेली नाही। 2018 मध्ये शासनाने ऑनलाईन ओळखपत्र बनवण्याची सक्ती केली होती, तर 2022 मध्ये दिव्यांग वैश्विक ओळखपत्र तयार करावं असंही सांगण्यात आलं। पण बोगसरित्या नोकरीत लागलेल्या लोकांनी अद्यापही कुठलंही ओळखपत्र बनवलेलं नाही। उलट जिल्हा प्रशासनात मागील 15 वर्षापासून हस्तलिखित प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत ते कार्यरत आहे। नाही, ज्यांची तक्रार झालेली आहे त्या तक्रारीचे जे डिपार्टमेंटने आम्हाला पाठवलेले आहे त्यांचे चेकिंग चालू आहे। पूर्वी काय होतं की पूर्वी मॅन्युअली सर्टिफिकेट बनत होते आणि आता UDID बनलेलं आहे। त्याचं सॉफ्टवेअर आहे, ते सॉफ्टवेअरमध्ये जे स्कॅनमध्ये पर्सेंटेज येईल त्याच्या हिशोबाने सर्टिफिकेट बनते। पूर्वी जे मॅन्युअल आहे त्या डिपार्टमेंटवाल्यांनी आमच्याकडे समजा पाठवली याचं UDID कार्ड बनवून सर्टिफिकेट देण्यात यावे, रिन्युअल करून देण्यात यावे किंवा दुसरी सर्टिफिकेट देण्यात यावे असं आलं तर आम्ही त्यांना चेक करतो आणि त्यांना चेक करून जेवढे पर्सेंटेज येईल तेवढे पर्सेंटेज आम्ही देतो। आता बोगस प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवलेल्या लोकांवर प्रशासन काय कारवाई करतं याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे। हरीश मोडघरे, USN न्यूज, गोंदिया।